मंडळी, वचन दिले तू मला मालिकेत खूपच जबरदस्त ट्विस्ट आला आहे. ज्या गोष्टीची आपण सगळे प्रेक्षक खूप आतुरतेने वाट पाहत होतो ती गोष्ट आता फायनली घडलेली आहे. आता फायनली आपले हिरो हिरोईन परत एकदा एकत्र आलेले आहेत. इकडे ऊर्जा खूपच नाराज असते आणि ती त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी म्हणजे शौर्य आणि ऊर्जाच्या चायचुई खारीखुरी या ठिकाणी ते चहा पिण्यासाठी बसलेली असते. आता तेवढ्यातच शौर्य तिथे येतो आणि तो म्हणतोय, ए चायचुई, 2 खारी दे. आणि आता तो ऊर्जाला रागवून बोलत असतो, तुझी हिंमत कशी झाली माझ्याशिवाय चहा खारी खाण्याची? आणि तो म्हणतोय, चहा खारी तू आणि मी, आपण चौघे एकदम अनसेपरेबल आहोत. आणि आता शौर्यला तिथं पाहून ऊर्जाला तर धक्काच बसलेला असतो आणि तिच्या आनंदाला तर पाराच राहिलेला नसतो बरं का मित्रांनो. ती खूप खुश झालेली असते आणि आता हे शौर्याचं बोलणं ऐकल्यानंतर ते दोघेही हसायला लागतात. पण इकडे हर्षवर्धनला ऊर्जाच्या बाबतीत मात्र खूपच मोठा गैरसमज झालेला असतो बरं का मित्रांनो. एपिसोड खूपच इंटरेस्टिंग होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. इकडे हर्षवर्धनला वाटत असतं की ऊर्जाने शौर्यला मुद्दाम तिच्या जाळ्यामध्ये अडकवले, कारण शौर्य हा हर्षवर्धनची कमजोरी असतो आणि त्याला वाटत असतं की ऊर्जा कोर्टामध्ये त्याच्यासमोर उभं नाही राहू शकणार, त्यामुळे शौर्याच्या मदतीने ती त्याला पाडणार आहे असं हर्षवर्धनला वाटत असतं. आता हर्षवर्धन विजयाला सांगत असतो, हे प्रकरण म्हणजेच ऊर्जाचं आणि शौर्याचं प्रेम प्रकरण हे वाटतं तितकं सोपं नाहीये. आणि आता विजया सुद्धा म्हणत असते, म्हणजे हे साधं सुद्धा प्रेम प्रकरण नाहीये का? आणि हर्षवर्धन म्हणतोय, हो, शक्यता खूपच कमी आहे. तो म्हणतोय, शौर्यला जरी कोणाच्या प्रेमात पडायचंच असतं तरी तो ऊर्जा शिंदेच्या प्रेमात का पडेल? असा हर्षवर्धनला ऊर्जाच्या बाबतीत खूपच मोठा डाऊट आलेला असतो. पण कुमुदिनी मात्र हर्षवर्धनचे एकही ऐकत नसते. ती तर ऊर्जा आणि शौर्याचं लग्न लावूनच राहणार आहे असं वाटते. इकडे ऊर्जाला तिच्या आईने जेवण दिलेलं असतं आणि आज ऊर्जाने काहीही तक्रार न करता किंवा थोडंही न ठेवता ताटामध्ये तिने पूर्ण जेवण संपवलेलं असतं आणि याचं तिच्या आईला कौतुक सुद्धा वाटतं. तिची आई म्हणते, असं काही न बोलता जेवण केल्यानंतर बरं वाटतं मला. आणि तिला म्हणजे ती ऊर्जाला म्हणत असते, शौर्यला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिल्यापासून खूप रिलॅक्स झाली आहेस ना तू? आता मात्र ऊर्जाला टेन्शन आलेलं असतं की पूर्वा तिला त्या शौर्याबद्दल किंवा त्यांच्या प्रेमाबद्दल सगळं विचारते की काय. पण तेवढ्यातच पूर्वाला तिच्या मनातलं कळलेलं असतं आणि पूर्वा म्हणते, नाही काळजी करू नकोस, मी तुला शौर्याबद्दल काही विचारणार नाही, पण तुला वाटलं तर नक्की बोलेल, अगदी मन मोकळेपणाने बोलेन. आता पूर्वाला खूप मोठा प्रश्न पडलेला असतो. ती ऊर्जाला म्हणते, ऊर्जा, तुला एक विचारायचं होतं मला. त्या दिवशी जाधव मंडळी आपल्याकडे आली होती, त्या दिवशी तू शौर्याला 27,800 रुपये दिलेस, ते पैसे कुठून आले तुझ्याकडे ऊर्जा? खरं म्हणजे मला हे तुला तेव्हाच विचारायचं होतं, पण तू त्या मनस्थितीच नव्हतीस, त्यामुळे मी तुला नाही विचारलं आणि नंतर वेळच मिळाला नाही. इतके पैसे कुठून आणलेस बेटा, असं पूर्वा तिला विचारत असते. आता ऊर्जा सांगते, ते मी खत्री सरांकडून उधार घेतलेत. आता पूर्वा म्हणते, अगं मग एवढा मोठा निर्णय घेतलास, मला का नाही सांगितलं? आणि ऊर्जा म्हणते, आई अगं तुला सांगायला हवं होतं मी, पण मला तुला टेन्शन द्यायचं नव्हतं. जे काही झालं त्याच्यामध्ये तुझी काही चूक नव्हती आणि मला काहीही करून शौर्याला ते पैसे परत करायचे होते. त्याचं कर्ज डोक्यावर असण्यापेक्षा खत्री सरांकडून पैसे उधार घेतलेलंच बरं असंच वाटलं मला त्यावेळी, त्यामुळे मी खत्री सरांकडून पैसे घेतले. पण आता पूर्वाला टेन्शन आलेलं असतं की त्या खत्री वकिलांना एवढे पैसे परत कसे करायचे आणि ती ऊर्जाला म्हणते सुद्धा. आता ऊर्जा म्हणते, मी देईल आई, मी खत्री सरांना शब्द दिलाय की ते सांगतील ते काम मी करेल म्हणून. आता इकडे हर्षवर्धन मात्र हट्टाला पेटलेला असतो. तो म्हणतोय, माझ्या शौर्याचं त्या ऊर्जा शिंदेसोबत लग्न कधीच नाही होऊ शकत. पण कुमुदिनीला मात्र शौर्याचं प्रेम गमवायचं नसतं आणि कुमुदिनी म्हणत असते, हर्षवर्धन, तू तुझा इगो मध्ये आणतोयस, तुझ्या इगोमुळे तुझ्या लेकराचं आयुष्य उद्ध्वस्त करणार आहेस का तू? आता हर्षवर्धन म्हणतोय, माझ्या आणि माझ्या मुलाच्या मध्ये तुम्ही न पडलेलंच बरं. पण कुमुदिनी शांत बसत नाही. कुमुदिनी म्हणते, अरे काय झाले तुम्हा सगळ्यांना, का त्या मुलांच्या जीवावर उठलायत तुम्ही सगळे? आणि बोलता बोलता कुमुदिनीच्या तोंडातून निघून जातं की तिकडे ती पूर्वा तिचा हट्ट सोडत नाही आणि इकडे तुम्ही तुमचा इगो कवटाळून बसलायत. आता कुमुदिनीच्या तोंडातून पूर्वाचं नाव ऐकल्यानंतर सगळेजण शॉक होतात आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह दिसायला लागतं. आणि आता हर्षवर्धन म्हणतोय, पूर्वा, ऊर्जाची आई, ऊर्जाच्या आईला हे सगळं माहिती आहे का? आणि तेवढ्यातच दिव्या सुद्धा म्हणते, माझ्या आईला हे सगळं माहिती आहे? आणि त्यानंतर हर्षवर्धन म्हणतोय, तिला कसं कळलं?
आणि कुमुदिनी म्हणते मी सांगितलं तिला सगळं. आता विजया सुद्धा विचारत असते काय तुम्ही सांगितलं? आणि कुमुदिनी सांगते की जेव्हा मी त्या दोघांच्या लग्नाची बोलणी करायला त्यांच्या घरी गेले होते त्यावेळेस मी तिला सगळं सांगितलं. आता हे लग्नाची बोलणी वगैरे हे ऐकल्यानंतर तर विजयाच्या पायाखालची जमीनच निसटते आणि पूर्वा सुद्धा शॉक झालेली असते. आणि पूर्वाला हे अजिबात आवडलेलं नसतं कारण ऊर्जाला ती सुखी नसते पाहू शकत. आता पूर्वा म्हणते काय आईसाहेब तुम्ही माझ्या घरी म्हणजे तुम्ही माझ्या माहेरी त्या चाळीत गेला होता का? आणि कुमुदिनी म्हणते हो आता ती तिथे राहते म्हटल्यानंतर तिथेच गेली असेल ना. आता कुमुदिनी हर्षवर्धनला सांगते की लग्नाचा शगुन सुद्धा नेला होता मी. आता हर्षवर्धनला खूपच राग आलेला असतो आणि तो म्हणतोय हे सगळं मला न विचारता करायची गरजच काय होती तुमची? आणि मुळात हे सगळं करण्याचा अधिकार तुम्हाला दिला कोणी? पण कुमुदिनी मात्र शांत बसत नाही. ती म्हणते मी तुझ्याकडे परवानगी मागत नाहीये, तुला सांगतेय की शौर्याचं लग्न ऊर्जाशीच होणार. आता विजयाला सुद्धा खूपच राग आलेला असतो. विजया म्हणते हे घर फक्त तुमचं आणि तुमच्या मुलाचं आहे का? या घरामध्ये होणारे घेतले जाणारे सगळे निर्णय फक्त तुम्ही आणि तुमचा मुलगाच घेऊ शकतो असा कुठला नियम आहे का? माझा काहीच संबंध नाहीये का? शौर्य माझा मुलगा आहे. त्या ऊर्जा शिंदेमुळे मी माझ्या शौर्याचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ देणार नाही. माझ्या शौर्यानी कोणाशी लग्न करायचं आणि कोणाशी नाही करायचं हे मी ठरवणार आहे आणि त्यात तुम्ही बोलायचं नाही. आता हर्षवर्धन विचारत असतो कुमुदिनीला की हे सगळं कधीपासून चालू आहे आणि तिच्या आईला भेटलात हे सगळं माझ्यापासून का लपवलं? आता कुमुदिनी म्हणते कधीपासून सुरू आहे हे तर मलाही माहिती नाही पण बहुधा त्या पद्माच्या केसपासून सुरू असावं. अरे तुम्ही लोक त्याचं एका आठवड्यात लग्न करायला निघाला होता त्यामुळे तो पॅनिक झाला आणि त्याने मला येऊन सांगितलं. आता विजया म्हणते काय त्यांनी तुम्हाला येऊन सांगितलं? त्याच्या आईला येऊन नाही सांगितलं त्याने, तुम्हाला येऊन सांगितलं. आता आईला नाही सांगितलं याचा सुद्धा विजयाला राग आलेला असतो. आणि आता हे सगळं ऐकल्यानंतर हर्षवर्धन म्हणतोय नाही कधीच नाही, ऊर्जा शिंदेशी माझ्या शौर्याचं लग्न कधीच होणार नाही. ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा. आणि लगेच कुमुदिनी म्हणते आणि तू ही एक गोष्ट लक्षात ठेव हर्षवर्धन, शौर्याचं ऊर्जावर प्रेम आहे आणि शौर्याचं लग्न फक्त आणि फक्त ऊर्जाशीच होणार. आणि आता मात्र खूपच मोठा घोळ झालेला असतो बरं का मित्रांनो. आता सगळं हे अर्पिताने ऐकलेलं असतं. अर्पिता तिथे आलेली असते आणि तिच्या हातामध्ये बुके असतो. हे सगळं ऐकल्यानंतर तिच्या हातातून ते बुके खाली पडतो आणि सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे जातं. आता इकडे पूर्वाला मात्र त्या घेतलेल्या पैशांचं खूपच टेन्शन आलेलं असतं आणि ती ऊर्जाला म्हणत असते ऊर्जा पण अगं असे 500,000 करत एवढी मोठी रक्कम चुकवायला किती दिवस लागतील? पण ऊर्जा म्हणते हो आई पण मी इतर वकिलांकडून सुद्धा कामं घेणार आहे आणि अगं खत्री सरांकडे ना खूपच कामं असतात म्हणजे गावाकडच्या जमिनीची कामं ॲफिडेव्हिट वगैरे अशा खूपच कामे असतात. पण पूर्वा म्हणते पण ऊर्जा हे सगळं कशी करशील तू? आणि ऊर्जा म्हणते करेल गाई, जशी मला पैशांची गरज आहे तशी या मोठ्या वकिलांना छोट्या वकिलांची गरज असतेच ना. एवढी सगळी कामं ते एकटी थोडीच करणार आहेत. आणि त्यांचा एक असिस्टंट आहे आई, त्याच्याशी माझं बोलणं झालंय त्या कृपेशशी. त्याने सांगितलंय की सगळी कामं तुझ्याकडेच देईल, फक्त तू ते वेळेत पूर्ण करून दे. आता पूर्वाला मात्र ऊर्जाचं खूपच कौतुक वाटत असतं. पूर्वा म्हणत असते किती समंजस समजूतदार गुणी मुलगी आहेस तू ऊर्जा. माझा विश्वास आहे चांगल्या लोकांबरोबर कधीच काही वाईट होऊ शकत नाही. पण आता या पूर्वाच्या म्हणण्यावर मात्र ऊर्जाचा काही विश्वास बसत नाही आणि तिला ही गोष्ट काही पटत नाही. आता ऊर्जा म्हणते नाही आई तसं नाही. म्हणजे आता ते सगळं ती मनातच बोलत असते. आई आपले बाबा गेले याच्यात आपलं काय चांगलं झालं ग? आता इकडे अर्पिताने हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर मात्र तिला खूपच मोठा धक्का लागलेला असतो. आणि आता हर्षवर्धनच्या घरचे तिला सगळे समजावत असतात पण ती मात्र काही ऐकायला तयारच नसते. आता ती म्हणते येते मी असं म्हणून ती जातच असते. तेवढ्यातच विजया म्हणते अगं शौर्यला भेटायला आली आहेस ना? अगं शौर्य झोपलाय. अगं सगळे हे औषधं चालू आहेत ना त्यामुळे ग्लानी येते त्याला, पण उठेल तो आता असं म्हणून ती अर्पिताला घेऊन त्याच्या रूमकडे चाललेली असते. पण अर्पिता मात्र काही यायला तयारच नसते. विजया तिला आतमध्ये बोलवत असते पण अर्पिता म्हणते आत येऊन काहीच उपयोग नाहीये. आता विजया म्हणते हे बघ अर्पिता तुझा काहीतरी गैरसमज झालाय. पण अर्पिता म्हणते उलट गैरसमज दूर झालाय काकू. आता विजया म्हणत असते हे बघ अर्पिता तू असं नको जाऊ, असं रागारागात नको जाऊ, मी तुला सगळं सांगते. पण अर्पिता म्हणते मी सगळं ऐकलंय. आता तेवढ्यातच दिव्या मनातल्या मनात म्हणते आता खरी मजा येईल. आणि आता अर्पिता निघालेलीच असते. तेवढ्यातच तिला हर्षवर्धन थांबवतो आणि हर्षवर्धन म्हणतोय अर्पिता थांब जरा थांब, आत ये आणि बस आपण नीट बोलूया असं म्हणत असतो. तेवढ्यातच अर्पिता म्हणते अंकल आता जे काही बोलायचे ते मी शौर्याशीच बोलेल आणि तेही आत्ता नाही नंतर.
सगळे तिला थांबवत असतात, पण ती काही थांबत नाही आणि अर्पिता तिथून निघून जाते. आता अर्पिताने हे सगळं ऐकलं आणि तिथून रागारागात निघून गेली. आता याचा राग सुद्धा विजया कुमुदिनीवरच काढते. ती म्हणते, झालं का तुमचं समाधान? गेली ती निघून. सगळं ऐकलंय तिने. शौर्य आणि अर्पिताचं लग्न होऊ नये हेच हवं होतं ना तुम्हाला? का करताय तुम्ही हे सगळं आणि काय मिळतंय तुम्हाला? असं विजया खूप रागारागात आणि रडत रडत विचारत असते. आणि आता कुमुदिनी म्हणते, मी का करते आणि काय करते हे मला व्यवस्थित माहितीये आणि त्याबद्दल तुम्हा दोघांची चर्चा करायची मला गरज नाही वाटत. शौर्य जितका तुमचा आहे तितकाच माझा सुद्धा आहे. आणि तसं नसेल तर आत्ता मला माझ्या तोंडावर सांगा की माझा आणि शौर्याचा काहीही संबंध नाहीये आणि माझा आणि तुमचाही काही संबंध नाहीये. आणि तसं असेल तर मी या क्षणी हे घर सोडून निघून जाईल. आता हे सगळं कुमुदिनी हर्षवर्धनला विचारत असते, पण हर्षवर्धन मात्र काहीच बोलत नाही आणि तो दुसऱ्या दिशेकडे तोंड करून उभा राहिलेला असतो. आता कुमुदिनी तिथून निघून गेलेली असते आणि विजया खूपच रागात हर्षवर्धनला म्हणत असते, काय आहे हे सगळं? का गप्प आहात तुम्ही? आणि हर्षवर्धन म्हणतोय, मग काय सांगू? त्यांचा आणि शौर्याचा काही संबंध नाही असं सांगू का त्यांना? पण विजया म्हणते, अहो पण ऊर्जा आणि शौर्याचा काही संबंध नाही असं तर सांगूच शकता ना तुम्ही त्यांना. आणि हर्षवर्धन म्हणतोय, सांगितलं ना, नाही सांगितलं का? पण त्या समजून घ्यायलाच तयार नाहीयेत. मी बोलीन त्यांच्याशी आणि तेव्हा त्यांना पटेल सुद्धा. पण विजया म्हणत असते, पण आत्ताच सोक्षमोक्ष का नाही लावला तुम्ही याचा? आणि हर्षवर्धन म्हणतोय, मला गरज नाही वाटली याची, कारण आता मला माझ्या मुलाची तब्येत जास्त महत्वाची आहे. आणि हर्षवर्धन सगळ्यांना सांगतोय, एक गोष्ट लक्षात ठेवा सगळ्यांनी, आत्ता इथं जे घडलं ना ते फक्त आपल्यापर्यंतच ठेवायचे, कळलं का? असं म्हटल्यानंतर तिथे सगळेजण हो बोलतात, पण दिव्या मात्र फक्त तिच्या विचारातच हरवलेली असते आणि ती काहीतरी काहीतरी घोळ नक्कीच करणार असते. आणि आता हर्षवर्धन तिच्याकडे म्हणतोय, दिव्या कळलं का तुला? असं म्हटल्यानंतर दिव्या हो बोलते. आणि आता हर्षवर्धन विजयाला अर्पिताला फोन लावण्यासाठी सांगतोय आणि तो म्हणतोय, अर्पिता अजून घरी पोहोचलेली नसेल, तिने घरी पोहोचायच्या अगोदर तिला फोन लावून सांग की या सगळ्यांबद्दल आपण बसून बोलू, पण आत्ताच घरी काही सांगू नको. आता विजयाला मात्र प्रश्न पडलेला असतो की तिला फोन करून कसं आणि काय बोलावं ते. आता हर्षवर्धनने हे सगळं शौर्याला कळू द्यायचं नाही किंवा दुसऱ्या कोणालाच कळू द्यायचं नाही असं सांगून तो तिथून निघून जातो. आता विजयाने अर्पिताला फोन करून सांगितलेलं असतं. आता हर्षवर्धन त्याच्या रूममध्ये असतो आणि तो सगळं अगोदरचं सगळं आठवत असतं त्याला, की शौर्य कधी कधी त्याला चुकून गेलेला असतो आणि तो ज्या ज्या वेळेस त्याला चुकून गेलेला असतो त्या त्यावेळेस फक्त तो ऊर्जासोबतच असतो असं त्याला डाऊट आलेला असतो. आणि आता त्याला पक्क झालेलं असतं त्याच्या डोक्यात की हे सगळं ऊर्जाचं षडयंत्र आहे म्हणून. आता इकडे ऊर्जाला मात्र शौर्याची खूपच काळजी वाटत असते. ऊर्जा म्हणत असते, शौर्यला डिस्चार्ज मिळाल्यापासून त्याच्याशी काही बोलणंच नाही झालं, तो बरा असेल का? त्याला फोन करू का? असा विचार करून ती त्याला फोन करत असते. पण नंतर तिच्या मनात विचार येतो की नको नको, तो झोपला असेल, आराम करत असेल, त्यामुळे तो त्याला फोन करत नाही. आणि त्यानंतर ती कुमुदिनीला फोन करायचा विचार करते आणि कुमुदिनीला फोन केल्यानंतर ती विचारत असते की कसा आहे शौर्य, शौर्याची तब्येत ठीक आहे का? पण कुमुदिनी तिला आता सरळ बोलतच नाही. ती म्हणते, सांगते पण एका अटीवर. पण आता ती अट कोणती आहे ती ह्या भागात तरी आपल्याला काही सांगितलेलं नाही. आता पुढच्या भागात ती अट कोणती आहे हे आपल्याला कळेल. आणि हो, मालिका खूपच इंटरेस्टिंग सुरू आहे बरं का मित्रांनो. आता हर्षवर्धनचा पुढचा डाव काय असेल? ऊर्जा आणि शौर्याचं लग्न होईल का? कुमुदिनी काय करेल त्यांना दोघांना एकत्र आणण्यासाठी? हे पण खूपच इंटरेस्टिंग राहणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कसा वाटला व्हिडिओ हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो मित्रांनो, आपल्या आवडत्या मालिकांचे अपडेट्स असेच रोज सगळ्यात अगोदर मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. चला तर मग उद्या भेटूया.